जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले YouTube चॅनल अर्थातच टिक्कर मराठी चॅनल या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। तर सर्वांना गुड आफ्टरनून। रोजच्या प्रमाणे आजही आपण जिल्हा विशेष प्रश्न घेऊन आलेलो आहोत। आजचा जिल्हा कोणता आहे समोर तुम्हाला दिसला असेलच, पण त्याआधी महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे काही सेशन चालू झालेलं आहे हे सेशन तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायचे। सेशनची लिंक व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल, इन्स्टा जिथे कुठे तुम्ही डिस्कशन ग्रुप बनवला असेल त्या ग्रुपमध्ये या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे। त्याच्यानंतर आपण लेक्चर चालू करणार आहोत। सगळ्यांना गुड आफ्टरनून। तर लेक्चर चालू करण्याआधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाची आपली नवीन बॅच आहे टिक्कर मराठीची बॅच क्रमांक 9 विजय बॅच, जिचं लेक्चर चालू झालेलं आहे। मग लाईव्ह लेक्चर मिस करू नये असं जर तुम्हाला वाटत असेल, बॅच मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे। ठीक आहे, पटापट सेशनची लिंक शेअर करायची आहे। प्रश्न बघण्याच्या आधी जिल्हा कोणता आहे आपला? अमरावती शहर। अमरावती शहर या जिल्ह्यामध्ये याच वर्षी जो काही पेपर झाला होता त्या पेपर मधले मराठी व्याकरणाचे कोणते कोणते प्रश्न कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते हे सगळे प्रश्न आपण आज स्पष्टीकरणासहित बघणार आहोत। ठीक आहे, तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे अमरावती शहर मधला। मराठी भाषेमध्ये आणि व किंवा अथवा हे शब्द सामान्यतः डॅश डॅश म्हणून वापरले जातात। आणि व किंवा अथवा हे शब्द काय म्हणून वापरले जातात? उभयान्वयव्यय, सर्वनाम, केवल प्रयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय। मराठी भाषेमध्ये काही आणि शब्द आहे, व शब्द आहे, किंवा शब्द आहे, अथवा शब्द आहे। ठीक आहे, आपण इथं लिहूया आणि व, अन, आणखी, शिवाय, नी, त्याच्यानंतर किंवा, वा, अगर, नाहीतर, बाकी, पण, परी, परंतु। उत्तर द्यायचे तोपर्यंत तुम्ही परंतु, त्याच्यानंतर म्हणून, की, जर तर, म्हणजे, जे ते, जो तो, जेव्हा तेव्हा आणि अजून बरेच शब्द जे आहेत हे जे काही अविकारी शब्द आहेत हे कोणत्या प्रकारामध्ये वापरतो हे दिलेलं आहे। आता हे शब्द मी कोणते लिहिलेले आहेत तर हे शब्द आपला जो उभयान्वय अव्यय टॉपिक आहे त्याच्यामधले प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचकच्या प्रकारांमध्ये हे शब्द आढळतात। फॉर एक्झाम्पल समुच्चय बोधक उभयान्वय अव्यय जर आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये आणि व, अन, आणखी, शिवाय, नी यासारखे शब्द वापरतात। विकल्प बोधक म्हटलं तर किंवा, वा, अगर, अथवा यासारखे शब्द वापरतात। न्यूनत्व बोधक म्हटलं तर पण, परी, परंतु आणि आपला परिणाम बोधक म्हटलं तर म्हणून। तर यासारखे अविकारी शब्द कशामध्ये आहेत? आपल्या उभयान्वय अव्ययामध्ये आहे। उभयान्वय अव्यय म्हणजेच काय तर दोन छोटी वाक्य जेव्हा एका अविकारी शब्दाने जोडतो तेव्हा त्याला उभयान्वय अव्यय असं म्हणतात। बरोबर। सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी वापरलं जातं। केवल प्रयोगी अव्यय म्हणजे त्या वाक्यामध्ये काय असतं? उद्गारवाचे शब्द असतात। आणि क्रियाविशेषण म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा अविकारी शब्द। मग पर्याय कोणता बरोबर आहे? पर्याय पहिला योग्य। जे सेशनला आले असतील सगळ्यांनी सेशनला लाईक करून घ्यायचं। जर स्पष्टीकरण आवडत असेल, सोप्या भाषेत वाटत असेल, कुठलंही पुस्तकी स्पष्टीकरण नाहीये, ठीक आहे, अगदी तुम्हाला समजेल असं स्पष्टीकरण आहे, सेशनला पटकन लाईक करून घ्यायचंय। पुढचा प्रश्न आहे आपला मराठी भाषेमध्ये लिंग विचार करता चुकीची जोडी ओळखा। म्हणजे लिंगानुसार थोडक्यात आपल्याला काय ओळखायचं आहे? इथे चुकीची जोडी ओळखायची आहे। युवा, युवती, धनवान, धनवती, दाता, दाती, राजा, राणी। कोणती जोडी लिंगाचा विचार करता चुकीची आहे? म्हणजे पुल्लिंगी स्त्रीलिंगी अशी जोडी असते आपली, बरोबर ना? मग कोणती जोडी चुकीची आहे? व्यवस्थित विचार करून उत्तर द्यायचंय। कोणता पर्याय योग्य असेल? युवा म्हणजेच काय तर तो युवा आणि ती काय झालं? युवती।
त्याच्यानंतर धनवानला काय म्हणतो आपण? धनवान, तो धनवान. मग स्त्रीलिंगी काय येणार आहे तर ती धनवती. त्याच्यानंतर दाता, तो दाता, आणि ती दाती असतं का तर ती दात्री आहे. ठीक आहे. आणि राजा, राणी किंवा त्याला राधनी असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे आपला बरोबर उत्तराचा क्रमांक आणि लिंग वचनाप्रमाणे चुकीची जोडी कोणती आहे तर पर्याय 3 मधली आहे. पुढचा प्रश्न, मराठी भाषेमध्ये वचन विचार करता चुकीची जोडी. आता पेपर मधले प्रश्न आहेत, कुठले मनाने घेतलेले नाही किंवा अतिसंभाव्य नाहीये. एकाखाली एक प्रश्न तुम्ही बघू शकता. लिंग वचन लिंग आणि वचन एकाखाली एक आलेले आहेत. एक पंक्ती अनेक पंक्त्या सांगितलेल्या आहे. चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. एक पंक्ती अनेक पंक्त्या, एक सुरी अनेक सुऱ्या, एक घड्याळ अनेक घड्याळे, एक कागद अनेक कागदे. कोणती जोडी चुकीची आहे? आता इथं वचन बघायचं, मगाशी लिंग बघितलं, इथं वचन बघायचं आपल्याला. कोणती जोडी चुकीची असेल? सेशन शेअर केलं नसेल अजूनही, जे विद्यार्थी नवीन आलेले असतील त्यांनी तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत सेशनची लिंक शेअर करायची. कागदचं अनेक वचन होत नाही. एक कागद असू दे किंवा 4 कागद असू दे, कागदचं अनेक वचन कागदच राहतं, म्हणून पर्याय 4 योग्य. पुढे, यापैकी कोणत्या शब्दाचे अनेक वचन होताना शब्दात बदल होत नाही? पुन्हा एका खालोखाल वचनावरच प्रश्न आलेला आहे. त्यामुळे एखादा टॉपिक एखाद्या जिल्ह्यामध्ये खूप झळकतो, मग गरजेचं नाही की पुढच्या वर्षी त्याच टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले जातील. टॉपिक वेगवेगळे असतात. ठीक आहे. पान, आसू, लिंबू आणि सभा काय सांगितले? अनेक वचन होताना शब्दात बदल होत नाही, म्हणजे अनेक वचन आहे तेच राहतं. पान, आसू, लिंबू आणि सभा. एक पान असेल तर अनेक काय असतात? एक पान असेल तर एकापेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हणतो आपण? एक पान अनेक पाने. एक आसू असेल, एकापेक्षा जास्त आपण काय म्हणतो? नको आसव गाळू. आसव म्हणजे आसवे. एक आसू, एकापेक्षा जास्त अश्रू असतील तर आसवे. एक लिंबू आणि एकापेक्षा जास्त असतील तर लिंबे. त्याच्यानंतर सभा असते. एक सभा की 2 सभा. एक असू दे, 2 असू दे, 3 असू दे, सभाच राहतं. त्यामुळे पर्याय कोणता योग्य? पर्याय 4 योग्य. सेशन आवडत असेल सेशनला लाईक करायचंय, शेअर करायचंय. जे नवीन विद्यार्थी मित्र असतील, सगळं तुम्हाला एकाच चॅनलवर भेटते, सगळ्या विषयांचं फ्री मध्ये क्वेश्चन आन्सर. ठीक आहे. चला, रमेशने मला शाळेत बोलावले आणि आपण आलाच नाही, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रिया विशेषण. आता अधोरेखित कशाला केलेला आहे? आपण शब्दाला अधोरेखित केलेला आहे. तर आपण शब्द कशामध्ये येणार आहे? आय थिंक 2-3 दिवसापूर्वीच मी सांगितलं होतं. सर्वनाम प्रथम मध्ये पण असतात, द्वितीय मध्ये पण, आणि आत्मवाचक मध्ये सुद्धा सेम. आपण हा शब्द आहे प्रथम पुरुषवाचक मध्ये सुद्धा वापरला जातो. जर स्वतःचा म्हणून उल्लेख केला तर, समोरच्याचा उल्लेख केला तर द्वितीय पुरुषवाचक मध्ये सुद्धा आपण शब्द असतो, आणि आत्मवाचक मध्ये तर असतोच असतो. मग कशामध्ये आहे? हे सगळे कशाचे प्रकार आहेत? प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, आत्मवाचक, कुणाचे प्रकार आहेत सगळे? एकदम सोपा प्रश्न आहे. डीपला जायचंच नाहीये तुम्हाला, एकदम डीप मध्ये, वरवरच उत्तर आहे आपलं. ठीक आहे. तर हे काय आहे? आपला सर्वनामाचे हे प्रकार आहेत, म्हणून पर्याय कोणता योग्य आला? पर्याय 2 योग्य. जो मुलगा अभ्यास करतो तो हुशार होतो. जो आणि तो या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात, सगळे स्टार्टिंग पासून तुम्ही प्रश्न बघताय तर सगळे प्रश्न शब्दाच्या जाती या टॉपिकवर आहेत. त्यामुळे तुम्ही बघू शकता की किती महत्वाचा टॉपिक आहे हा. ठीक आहे. नाम, सर्वनाम, विशेषण आणि यापैकी नाही. जो आणि तो कशामध्ये येणार आहे? काय आहे जो आणि तो? काय आहे तर जो मुलगा अभ्यास करतो तो हुशार होतो. मग जो काय आहे? जो, जी, जे, ज्या संबंधी सर्वनाम आहे. काय आहे? तुम्ही म्हणाले विशेषण आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे, पण कसा मुलगा, कोणाचा मुलगा असं सांगितलंय का? नाही. तर हे काय आहे? आपलं नामाबद्दल वापरले, नामाऐवजी वापरले, म्हणून हे कशामध्ये आहे? आपल्या संबंधी सर्वनाम. मूळ काय आहे? आपला सर्वनाम प्रकार. पर्याय 2 योग्य.
पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी रिमाइंडर पुन्हा एकदा देते की आपली जी काही स्पेशल पोलीस भरतीची बॅच आहे, बॅचचं नाव आहे विजय बॅच. तो तुमचा होणार आहे जर तुम्ही ही बॅच लावली तरच. का? कारण आपल्याला बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर नसतात, मग त्या कन्सेप्ट कुणाचं तरी मार्गदर्शन भेटलं तर आणि तरच क्लिअर होऊ शकतात. कारण घरी आपण कुठलाही फापट बसरा वाचत बसतो ज्याला काही अर्थ नसतो आणि मुळात आपल्याकडे वेळ कमी असतो. मग तुम्हाला जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे असतील तर एकच तुमच्याकडे पर्याय आहे, ते म्हणजे आपली विजय बॅच. या विजय बॅच मध्ये पोलीस भरतीचे जे काही लेक्चर आहेत, जे काही विषय आहेत, हे सगळे विषय तुम्हाला लाईव्ह स्वरूपात लेक्चर भेटणार आहे. त्यामुळे नवीन बॅच आहे, बॅच क्रमांक 9 आहे. बॅचची फी किती आहे? तर मूळ फी आहे बॅचची 2500 रुपये, पण आता सध्या काही ऑफर चालू आहे. तर ही ऑफर जाणून घेण्यासाठी ऑफिस नंबरवर कॉल करा आणि कमीत कमी पैशामध्ये तुमचं ऍडमिशन करून घ्या. पुढचा प्रश्न, बाळू एवढा चिवडा खाऊन टाक या वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू ओळखा. क्रियापदाचा मूळ धातू ओळखायचा आहे. खा, खाऊन, खाऊन टाक आणि यापैकी नाही. काय? बाळू एवढा लाडू खाऊन टाक. क्रियापद कोणता आहे याच्यामध्ये? खाण्याची क्रिया आहे का टाकण्याची क्रिया आहे? धातू ओळखायचा आहे. धातू म्हणजे क्रिया असते. कोण असेल मग याच्यामध्ये? ठीक आहे, तुम्ही बघू शकता खाण्याची क्रिया आहे, टाकण्याची क्रिया नाही. म्हणजे हे क्रियापद कोणतं आहे? आपलं संयुक्त क्रियापद आहे. का बरं? धातू कोणता आहे? धातू आहे खा. ठीक आहे, धातू आहे खा. त्याला प्रत्यय काय लागलाय? ऊन प्रत्यय लागलाय पंचमी विभक्तीचा. प्रत्यय म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं मी साधित. धातू साधित. खाऊन झालं धातू साधित आणि टाक झालं सहाय्यक क्रियापद. धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद इज इक्वल टू आपलं काय बनतं? संयुक्त क्रियापद बनतं. आपल्याला फक्त इथे धातू सांगितलं होतं कोणता आहे, तर खाण्याची क्रिया आहे म्हणजे फक्त खा धातू आहे. हे धातू साधित झालं पूर्णच्या पूर्ण, हे संयुक्त क्रियापद झालं. त्यामुळे पर्याय कोणता योग्य आहे? पर्याय पहिला योग्य. हे जे काही आम्ही लिहून देतोय अगदी महत्वाचं आहे. कीवर्ड्स आहेत किंवा ट्रिकही असतात. मग हे असंच्या असं तुम्हाला पीडीएफ स्वरूपात भेटतंय अगदी फ्री मध्ये रोजच्या रोज प्रत्येक आपल्या लेक्चरचं. कुठे? तर आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा डायरेक्ट प्ले स्टोर वर जाऊन टिक्कर मराठी टाईप करून सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून घेऊ शकता. खूप सारं फ्री मध्ये मटेरियल तुम्हाला तिथे अभ्यासाला भेटतंय. पुढचा प्रश्न, संध्या सुरेल गाणे गाते या वाक्याचा प्रयोग कोणता? काय? संध्या सुरेल गाणे गाते वाक्याचा प्रयोग कोणता असणार आहे? कर्मणी, भावे, कर्तरी यापैकी नाही. कोणता प्रयोग आहे? जे नवीन विद्यार्थी आलेले आहेत, सेशन आवडत असेल, पहिल्यांदाच आले असतील तर लगेच लाईक करा असं म्हणत नाहीये. पूर्ण शेवटपर्यंत लेक्चर बघा. जर आवडलं तरच लाईक करा. आणि जे एकदमच नवीन असतील त्यांनी 2-4 दिवस रोज हा चॅनल बघा. त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की या चॅनलचा तुम्हाला फायदा होतोय की नाही होत. जर फायदा होत असेल तर कंटिन्यू बघा चॅनल. कोणता पर्याय बरोबर आहे? तर संध्या सुरेल गाणे गाते. गाणारी कोण? गाणारी संध्या. संध्या झाली आपला कर्ता. गायले ते काय? गाणे. गाणे झालं आपलं कर्म. आता कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय नाहीये, त्यामुळे आपण डायरेक्ट सांगूच शकत नाही की हा कर्तरी प्रयोग आहे का कर्मणी प्रयोग आहे. कारण आपले एक ट्रिक आहे, ज्याला प्रत्यय नसतो त्याच्याप्रमाणे क्रियापद बदलतं म्हणजे तो प्रयोग असतो. पण इथं दोघांनाही प्रत्यय नाहीये. मग सगळ्यात पहिलं कर्ता बदलून बघायचंय क्रियापद बदलतंय की नाही ते. संध्या सुरेल गाणे गाते. संध्याचं जर आपण सूरज केलं, सूरज सुरेल गाणे गातो. गातेचं गातो झालं का? कारण कर्त्याचं लिंग आपण बदललं. क्रियापद कुणामुळे बदललं? कर्त्यामुळे बदललं. कर्म आहे म्हणून हा प्रयोग कोणता झाला आपला? सकर्मक कर्तरी प्रयोग. कोणता झाला प्रयोग? सकर्मक कर्तरी प्रयोग. पर्याय कोणता योग्य आला? पर्याय 3 योग्य. पुढे, खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते? अव्ययीभाव समास कोणता? देवपूजा, प्रतिदिन, साखर भात, लक्ष्मीकांत. आता अव्ययीभाव समास म्हणजे दिलेले जे काही 4 पर्याय आहेत, सामासिक शब्द आहेत, यांच्यामध्ये कुठल्या शब्दामध्ये पहिलं पद महत्वाचं आहे हे आपल्याला फक्त ओळखायचं आहे. कशामध्ये पहिलं पद महत्वाचं आहे? पहिलं पद महत्वाचं कोणत्या उदाहरणामध्ये आहे? पटकन कोणता पर्याय बरोबर असणार आहे?
देवपूजा, देवाची पूजा. तत्पुरुष समास झाला ना, देवाची पूजा, तत्पुरुष समास, दुसरं पद महत्वाचं. त्याच्यानंतर प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, म्हणजे पहिलं पद महत्वाचं उपसर्ग आहे, म्हणजे हा झाला आपला उत्तर. प्रथम पद प्रधान अव्ययीभाव समास. साखर भात, साखर घालून केलेला भात, मधली पद गाळली जातात, मध्यम पदलोपी समास. मध्यम पदलोपी समास याचा मुख्य प्रकार कोणता आहे रे? हा कुणाचा उपप्रकार किंवा कुणाच्या मध्ये येतो हा सांगा बरं. आता मुख्य प्रकार अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीहीच आहे, मध्यम पदलोपी नाहीये. मग मध्यम पदलोपी कुणाचा समास आहे, कुणाचा प्रकार आहे, हे मला कमेंट मध्ये सांगायचंय पटकन, खूप महत्वाचं आहे. लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो, दोन पदांवरून तिसऱ्या पदाचा बोध होतो, म्हणजे हा झाला आपला बहुव्रीही समास. आपल्याला विचारला होता अव्ययभाव समास, पर्याय कोणता योग्य आहे? पर्याय 2 योग्य. मी आज शाळेत जाणार आहे या वाक्याचा प्रकार कोणता? प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य की नकारार्थी वाक्य? जाणार आहे काय आहे हे? मी आज शाळेत जाणार आहे. काय आहे वाक्य हे? आहे म्हणजे होकार आहे, बरोबर. मग होकारार्थी उत्तर आहे. पर्यायामध्ये होकारार्थी दिलेलंच नाहीये. आणि होकारार्थी वाक्य काय असतात? त्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो आणि साधं वाक्य असतं. म्हणजे होकारार्थी वाक्य असू दे, नकारार्थी वाक्य असू दे, विद्यार्थी वाक्य असू दे, ज्याच्या शेवटी पूर्णविराम ते विधानार्थी वाक्य. ही माझी ट्रिक आहे, लक्षात ठेवा. ज्याच्या शेवटी पूर्णविराम असतो ते वाक्य विधानार्थी असतं. मग पर्याय कोणता योग्य आला? पर्याय 3 योग्य. मराठी वर्णमालेत एकूण डॅश डॅश वर्ण आहेत 40, 52, 60 यापैकी नाही. मराठी वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या किती? मग अशा वेळी आपल्याला आधुनिक वर्ण लक्षात घ्यायचे, पारंपरिक नाही. ठीक आहे. प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो, प्रश्नामध्ये बघायचंय काय दिलंय ते. आधुनिक वर्ण विचारले, पारंपरिक वर्ण विचारले, मूळ वर्णमाला किती वर्णांची होती विचारले, सध्याची वर्णमाला किती वर्णांची आहे विचारले, की फक्त मराठी वर्णमालेतील वर्ण विचारले? काय विचारलाय प्रश्न ते नीट बघायचंय. मराठी वर्णमालेत एकूण डॅश डॅश वर्ण आहेत, याच्यावरून आपल्याला कळतं की आत्ताची संख्या विचारली आपल्याला. मग आता किती वर्ण आहेत वर्णमालेमध्ये? तर आता 52 वर्ण आहेत. म्हणजे आधुनिक वर्णमाला 52 वर्णांची, पारंपरिक वर्णमाला 48 वर्णांची होते. ठीक आहे. मग पर्याय कोणता योग्य आला आपला? पर्याय 2 योग्य. सदाचार या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. सदाचार शब्द कसा तयार झाला रे? मूळ शब्द आहे आचार, त्याला काय उपसर्ग लागलाय? सदा का? सत, तथ, द, तृतीय व्यंजन संधी झाली आपली, द अधिक आ इज इक्वल टू दा. तृतीय व्यंजन संधी सत अधिक आचार कुठे आहे? तर पर्याय 1 मध्ये आहे. सेशन आवडत असेल सेशनला लाईक करायचंय, विसरायचं नाही. काय जायचं पुढे? नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी अशुद्ध शब्द म्हणजे चुकीचा लिहिला गेलेला शब्द, शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे चुकीचा लिहिला गेलेला शब्द. अधिनियम, आनुवंशिक, आधारतिथ्य, अविकारी. कुठला शब्द चुकीचा लिहिलेला आहे? कोणता शब्द चुकीचा लिहिलाय? अधिनियम. आता हे कलम वगैरे पाठ केले ते तुम्हाला हे कळून जाईल. अशा पद्धतीने आहे नियम. न ला पण पहिली वेलांटी, ध ला पण पहिली वेलांटी आहे. मग पर्याय कोणता योग्य? पर्याय पहिला योग्य. पुन्हा एकदा, विजय बॅच लेक्चर चालू झालेत, लाईव्ह लेक्चर मिस करू नका. खरं सांगते मी, अपडेटेड कंटेंट म्हणजे ज्या टॉपिकवर यावर्षी जास्त प्रश्न विचारलेत त्या टॉपिकवर या बॅच मध्ये जास्त फोकस केलेला आहे. बॅचची फी किती आहे? 2500 मूळ फी आहे, पण आता काही ऑफर चालू आहे का हे विचारण्यासाठी ऑफिस नंबरवर कॉल करा. योग्य पर्याय निवडायचा आहे. कवी अधिक ईश्वर काय तयार होतं? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई,
दोन सजातीय स्वर जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या दोहोंऐवजी एक नवीन स्वर तयार होतो. दीर्घत्व स्वर संधी त्यालाच म्हणतात दीर्घादेश स्वर संधी, त्यालाच म्हणतात सजातीय स्वर संधी. हे सगळं डिटेलमध्ये आपण आपल्या विजय बॅच मध्ये शिकणार आहोत. मग काय तयार झालं तर ह्रस्व दीर्घ दीर्घ, म्हणजे दुसरा ई म्हणजे दुसरी वेलांटी. मग कुठे आहे तर कविश्वर पर्याय 2 मध्ये आहे दुसरी वेलांटी. विंचवाचं बिऱ्हाड या शब्दाचा योग्य अलंकारिक किंवा योग्य अर्थ आपल्याला इथे ओळखायचा आहे. विंचवाचं बिऱ्हाड म्हणजे काय? शत्रूचे सामान सोबत घेऊन फिरणारा, मागे पुढे कोणी आप्त नसलेला, वारंवार संकट ओढवून घेणारा आणि यापैकी नाही. विंचवाचं बिऱ्हाड कोणता पर्याय योग्य असेल? विंचवाचं बिऱ्हाड म्हणजेच काय तर आपलं सामान कुठेही जायचं असलं तरी शत्रूचं सामान सोबत घेऊन फिरणारा म्हणजेच काय, किंवा असंही असतं किंवा आपलं सामान जिथं जाईल तिथं पाठीवर घेऊन मिरवायचं, एका जागेवर ठेवायचंच नाही, कारण कोणावर भरोसा आजकाल राहिला नाही. बरोबर ना? तर स्वतःला लागणारं सामान सोबतच घेऊन फिरणं म्हणजे विंचवाचं बिऱ्हाड. स्वतःला लागणारे सामान सोबत घेऊन फिरणे असा त्याचा वेगळा दुसरा एक अर्थ होतो. पण इथं तसा अर्थ दिलेला नाहीये, त्यामुळे आपल्या शत्रूचं सामान घ्यायचं इथे. ठीक आहे, पर्याय पहिला योग्य. अडचण या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. जो शब्द अडचण शब्दाला समानार्थी नाही. आता अडचण म्हणजे एखाद्यावर संकट येणं, एखाद्यावर समस्या येणं, एखाद्यावर विघ्न येणं. बरोबर? मग अडचणचा कोणता शब्द समानार्थी नाही? तर बघा सांगितलं मी, आपत्ती म्हणजे संकट, संकट म्हणजेच विघ्न आणि विघ्न म्हणजेच अडचण. पण नुकसान म्हणजे आहे का अडचण? नाही. पर्याय कोणता योग्य आला? पर्याय 2 योग्य. आता नुकसान म्हणजे तोटा असतो आपला, लॉस. पृथ्वी या शब्दाकरिता समानार्थी शब्द ओळखा. दामिनी, सरोज, युक्ती आणि वसुंधरा. पृथ्वी, धरा, धरती, धरित्री हे शब्द सगळ्यांना माहितीये, म्हणूनच ते पर्यायामध्ये नाहीये. जे आपल्याला माहिती नसतं, सहज आपल्याला जे उपलब्ध होत नाही ना, ते इथं असतं पेपरमध्ये. पृथ्वीला कोणता शब्द समानार्थी आहे? अवनी सुद्धा प्रत्येकाला माहिती आहे आजकाल. बरोबर? वसुंधरा पृथ्वीचा समानार्थी शब्द आहे. पर्याय 4 योग्य. कल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी खूप वेळा झालेला प्रश्न आहे, पुढेही जास्त वेळा विचारला जाऊ शकतो. कल्पितला विरुद्धार्थी निंदा, वास्तविक, घमेंड किंवा निर्बुद्ध. कल्पित म्हणजेच काय? कल्पनेने मानलेली जी गोष्ट अस्तित्वात नाहीये म्हणजे कल्पित गोष्ट. मग त्याच्या विरुद्धार्थी काय येईल? जी गोष्ट अस्तित्वात आहे म्हणजेच काय? वास्तविक गोष्ट. पर्याय कोणता योग्य आला? कल्पितला विरुद्धार्थी वास्तविक. सेशन आवडत असेल सेशनला लाईक करायला कंजूसपणा अजिबात करायचा नाहीये, जे मला मुळीच आवडत नाही. फायदा होतोय ना, मग लाईक करून घ्यायचं, चांगलं असतं ते आपल्यासाठी पण. हो ना? पुढे जायचं असं वाटत असेल पटकन सेशनला लाईक करून घ्यायचं ज्यांनी अजून केलेलं नाहीये. पटकन पुढच्या प्रश्नाकडे जायचंय ना. ठीक आहे, चलो. 19 नंबरचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्दांची चुकीची लिहिली गेलेली जोडी आपल्याला ओळखायची आहे. रोष पत्करणे त्याच्या विरुद्धार्थी आनंद, एखाद्याला रोख देणं म्हणजे उधार, त्याच्या विरुद्धार्थी उधार, रंक गरीब, रुद्र सौम्य. कोणता शब्द एकमेकांचे विरुद्धार्थी नाहीत असा पर्याय आपल्याला ओळखायचा. ठीक आहे, रंकला विरुद्धार्थी काय आहे? तर रंकला विरुद्धार्थी राव आहे. रावला समानार्थी श्रीमंत आहे आणि रंकला समानार्थी गरीब आहे. आता गरीब श्रीमंत एकमेकांचे विरुद्धार्थी झाले म्हणजे रंकराव एकमेकांचे विरुद्धार्थी झाले. मग चुकीचा लिहिला गेलेला पर्याय आहे पर्याय 3 आणि आपल्या उत्तराचा बरोबर क्रमांक.
अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. अंथरूण पाहून पाय पसरावं म्हणजेच काय? जेवढी कमी गोधडी असेल तेवढेच पाय पसरवायचे, बाकी आखूड करायचे, असं का? आपल्या आईला बोललो, आई मला 4 व्हीलर घेऊन दे, बोलतात ना, अंथरूण पाहून पाय पसर. बाबा आपली परिस्थिती काय चालू आहे, घरात खायला अन्न नाही आपल्याला, तू बोलतो मला 4 व्हीलर घेऊन दे. म्हणजे अनुकूल परिस्थितीत प्राप्त होताच माणसाला बळ मिळते. आजारी असताना पांघरून घेऊन झोपावे, आपली ऐपत पाहून वागावं आणि अतिरेक केल्यास त्याचा परिणाम वाईट होतो. तर अंथरूण पाहून पाय पसरावं म्हणजे काय? तर आपली जेवढी ऐपत आहे त्या पद्धतीनेच वागायचं, ऐपतीप्रमाणेच इच्छा ठेवायच्या. स्वप्न भले मोठी ठेवा, मग तुम्ही जर स्वप्न मोठी करताय ना, स्वप्न मोठी बघताय ना, तर अर्थातच तुम्हाला ती स्वप्न मिळवण्यासाठी आतोनात कष्ट सुद्धा तेवढेच मोठे करावे लागणार आहेत. ठीक आहे. आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी म्हणीला समानार्थी म्हण ओळखायची आपल्याला. डोळ्यात तेल आणि कानात फुंकर, आपलेच दात आणि आपले सोट, कुऱ्हाडीचा दंडा गोतास काळ, पालथ्या घड्यावर पाणी. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी म्हणजे काय? तर उपाय एका ठिकाणी आणि कारण मात्र भलतीकडच. आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी म्हणजे डोळ्यात तेल कानात फुंकर. सॉरी, तेल नाही, ऍक्च्युली डोळ्यात केर आहे, चुकून झालंय ते. डोळ्यात केर कानात फुंकर म्हणजे कचरा गेलाय डोळ्यामध्ये, फुंकर मारतोय कानामध्ये, काहीतरी अर्थ आहे का? डोळ्यात केर आणि कानात फुंकर. आपण असं कधी करतो माहितीये? एखादा आपला मित्र आहे, तो एकदम क्लोज फ्रेंड नाहीये, पण त्याला असं वाटतं की हा माझा क्लोज फ्रेंड आहे, मग आपण त्याला मदत करतो, कारण इतरांना कळावे की खरंच बाबा यांची दोस्ती एकदम अतूट आहे, कधी तुटणारच नाही. बघा ना, तो कसा लगेच त्याला अडचणीच्या काळात मदत करायला आलाय. पण त्यांना काय माहितीये, कारण भलतीकडेच आहे ना, हा फक्त उपाय करायचं नाटक करतोय किंवा मदत करायचं नाटक करतोय. डोळ्यात केर कानात फुंकर, डोळ्यात कचरा गेलाय, कानात फुंकर मारून डोळ्यातला केर निघून जाणार आहे का? दुसरीकडे जर आपण उपाय केला तर जी समस्या आहे ती मिटणार आहे का? नाही. म्हणजेच काय, तर आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी, पर्याय पहिला योग्य. खालीलपैकी समानार्थी नसलेली किंवा विसंगत म्हण आपल्याला ओळखायची आहे. भूषण मारी आणि घटव्यादगारी, भपका भारी खिसा खाली, एकादशीच्या घरी शिवरात्र, घरात नाही कौल रिकामा डौल. समानार्थी नसलेली म्हणजे 3 म्हणी जवळपास सारख्या अर्थाच्या आहेत आणि एक फक्त वेगळी आहे, तर ती कोणती आहे? एक म्हण फक्त वेगळ्या अर्थाची आहे. कोणता पर्याय योग्य? आता भूषण भारी आणि घटव्यात गारी, भोपका भारी खिसा खाली, घरात नाही कौल आणि रिकामा डौल म्हणजेच काय माहितीये? घरात आपल्याला 3 टाइमचं जेवण नसतं, पण फक्त लोकांना दाखवायचं म्हणून आपण सफेद कपडे घालून वावरतो, जणू काय लोकांना वाटावे की खरंच बाबा ही खूप मोठी आसामी आहे. बरोबर आहे ना? ह्या तिन्हींचा अर्थ सारखा आहे, फक्त एकच वेगळं आहे, ते म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्र येणं. एकादशीला पण उपवास, शिवरात्रीला पण उपवास, म्हणजे उपवासाच्या दिवशी अजून एक उपवास, म्हणजे संकटामध्ये भर पडणं, असा तिथं इथं लॉजिक लावायचा, असा अर्थ घ्यायचा. मग पर्याय कोणता योग्य आला? पर्याय 3 योग्य. सर्वांनी दररोज व्यायाम करावा या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. दररोज हा शब्द काय आहे? विशेषण, क्रियाविशेषण, अव्यय, उभयान्वय अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. बघा, पर्याय बघितल्यावर लक्षात येईल या जिल्ह्यामध्ये प्रश्न खूप सोपे आहेत. जरी प्रश्न अवघड वाटलेत ना, पर्यायांवर बघितलं तर लगेच कळते आपल्याला की एकदम बेसिक प्रश्न विचारलेत. ही टॉपिकची नावच आहेत, उपप्रकार वगैरे विचारलेला नाहीये. दररोज हा शब्द कोणत्या उपप्रकार आहे? माहित आपलं रीतिवाचक क्रियाविशेषण देतील, आवृत्तीवाचक क्रियाविशेषण देतील, बरोबर ना, कालवाचक क्रियाविशेषण देतील, असं नाही दिलंय. त्यामुळे प्रश्न सोपे आहेत. तर तुमचा अभ्यासही व्यवस्थित ठेवा. ज्या एक्झामची तयारी करतोय त्या एक्झामला अनुसरूनच अभ्यास करा. चला, कोणता पर्याय योग्य असेल? दररोज काय आहे? व्यायाम करण्याची क्रिया आहे. कधी? क्रियेबद्दल विशेष माहिती दररोज, क्रिया विशेषण अव्यय, पर्याय 2 योग्य. मिताहारी या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. मित म्हणजे काय रे? मित म्हणजे कमी आणि आहार म्हणजे जेवण. मग काय अर्थ येईल बरं?
मोजका आहार नेमाने घेणारा, मोजका हार घालणारा, मोजके शब्द बोलणारा आणि मोजके पैसे खर्च करणारा, तर आहार एकाच पर्यायामध्ये आहे. मोजके शब्द म्हणजे त्याला आपण म्हणतो मितभाषी, हा सुद्धा परीक्षेत विचारलेला आहे. मित म्हणजे कमी आणि भाषी म्हणजे बोलणारा. ठीक आहे, पर्याय कोणता योग्य आला? पर्याय पहिला योग्य. सेशनला लाईक करायचे प्रत्येकाने. विदुषी, जाता जाता एकदम सोपा प्रश्न, जाता जाता म्हणजे लगेच जायचं नाहीये, उत्तर देऊन जायचे, सेशनला लाईक करून जायचे. विदुषी या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? सर्कशीत, खेळ करणारी स्त्री, विद्वान स्त्री, समाजाची सेवा करणारी आणि यापैकी नाही. आता इथं लिंग नाही विचारलंय तुम्हाला, अर्थ विचारलाय. विदुषी म्हणजे काय? सर्कशीत खेळ करणारा कोण असतं रे? विदूषक असतो. सर्कशीत खेळ करणारा विदूषक असतो. समाजाची सेवा करणारी समाजसेविका असते. मग राहिलं काय आता? विद्वान स्त्री. विदुषी म्हणजे विद्वान स्त्री. पर्याय 2 योग्य. तर हे होते आजचे आपले प्रश्न. सेशन कसं वाटलं ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगायचे. सेशन आवडलं असेल लाईक करायचे, मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरायचं नाही. आणि माझी शिकवण्याची पद्धत, समजावण्याची पद्धत, स्पष्टीकरण देण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटतेय हे मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा. उद्याचा कोणता जिल्हा असायला हवा हे सुद्धा मला सजेस्ट करा, जेणेकरून तो जिल्हा मी पुढे घेईल. ठीक आहे, थांबू आज आपण इथे. आजच्या पुरतं एवढंच. अभ्यास करत राहा, काही अडलं बिंदास विचारा. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.